बोल काय तर बोल ना. मी काय करतो माझ्या कानात काय तिसऱ्या दिवशी बकडे आहे. थैट ठेव अरे डाबा नका थैट ठेव. बोल काहीतरी गाणं म्हण नाही तू आणि मी गाणं म्हणूया. तू सुरुवात कर मी तू गाणं म्हणूया. बघ मी बंद करतो कॅमेरा बंद करतो. चल तुझं काय नाही ना रुद्रांश मस्त मस्त गाणी म्हणता ना. एका काय नाही ना बघू एक गाणं म्हण मस्त पैकी. रुद्रांश नाही तर रुद्रांश तुझं गाणं दाखवते आधी पहिलं गाणं म्हणे. म्हण ना गाणं या बटन दाखवता. हा ता नाही बाजूचा नाही दाबलं जोरात. ता नाही ताकदच आहे. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय नेरवेकर. मालवणी विरण बाजार चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा. तर कालची व्हिडिओ तुम्ही बघितलास आणि आज फुलपत्री बाजार आहे. काल बुधवार होतो, आज गुरुवार आहे. उद्या चतुर्थी आहे. तर त्याचं फुलपत्री बाजार म्हणजे माटियासाठी लागणारी फुलपत्री, गणपतीसाठी लागणारी फळा वगैरे, भाजीपाला वगैरे सगळं जितक्या आता आजच्या बाजारात आज तुमका दिसतला. तसं बघू गेला तर कालच्या इतकं बाजार बहुतेक भरलं नाही, कारण आज मसुऱ्यात बाजार असता गुरुवारचो. त्यामुळे गुरुवारचो तो बाजार आणि आजचो आमचो फुलपत्री बाजार असं दोन्ही मिक्स झाल्यामुळे जास्त काय बाजार भरक नाही. काल जसं भरलेलं तसं भरक नाही. पण बरीच लोक मी आत्ता बघितलं आहे जस्ट. आणि मी शुभमची गाडी आहे. ती शुभमची गाडी घेऊन मी कणकवलीत गेलेलो आहे. रेल्वे स्टेशनवरून एका फॅमिली अनूकसाठी गेलेलं आहे. ते घेऊन येले आणि त्यांना मी घराकडे सोडले आणि आता वाजल्यात 10. मी रिटर्न आता जातो आहे बाजारात आणि तुमका दाखवते किती बाजार भरलो आता दाखवते. तर व्हिडिओ अशीच बघत राहा. जर कोण नवीन असाल चॅनलवर तर पटापट लाईक करा, शेअर करा. आणि नवीन आमची फुलपत्री घेतलेली आम्ही बाजारात भरपूर काय घेऊन ठेवलेला आहे, बांधून ठेवलेला. पांब्याचे टाळ, शिपटा, कौंडाळा, हरणा, नारळ आणि ह्याचं काय म्हणतात कांगला म्हणतात ते का. एवढा सगळा बांधून ठेवलेला. आता ती माटी एक बांधूची आहेत वरती. बाजार वाटलेला भरपूर भरतलो पण कमी भरलो. काय आणलं? डेकोरेशनचं सामान गोळा करता, प्रसाद. आणि हाराचं दुकान एक लागला नाक्यावर. भाजीचं दुकान लागला. कमी आहेत बाजार, कमी दिसता भरलेलो. आज काय मासेवाले कोणी येऊ नाही. मी बाकीचे इले आहेत नारळवाले. कशी 20 रुपये हे एकच आहे फक्त, बाकी काय नाही अजून. बाकी काय नाही, संपलं. फुलपत्री कमी दिसत आहे यावर्षी बाजारात. बहुतेक धरली नाही त्याच्यामुळे कमी असतील या. आणि काय हे महादेवाचे नारळ ना, हे कसे ते? आणि हे काकाने काकडे आणले नाही आहेत. काकडे कसे ते? कसे खायचे पण सांग. काय म्हणता? कसे लावलं? 40 रुपयाचे 3 नाही बाबा, एक 40 रुपये. हे ऋषा काय लावलं बाबा? हाराचं दुकान लावलं.
हा मग कोणचं मग दुकान कोणचं? गोंडे घेऊ किलो. हा मला वाटलं हारात. अरे पडली ती आजी पडली. बसलेली घ्याच्यात ती. मोठ्या खेच्यावर बसलेली. हो पडली. काय 50 ओळखलंय बघ. शेळी ना ती उतरलेले ना. सुंदर का गेलो मसुऱ्याक. सुंदर काका मसुऱ्याक गेलो. बाजार काय कमी भरलो. अपेक्षा होती की भरपूर भरतलो पण बुधवार इलो आपला सॉरी गुरुवार इलो ना मसुऱ्याचा बाजार इलो मध्ये त्याच्यामुळे भरलो कमी. ठीक आहे बाकीचा घेऊया आता आपण. माटी वगैरे बांधून घेऊया सगळा. आपले डेकोरेशनवाले घराकडे इलेले असत म्हणजे माझेच भाऊ आहेत. बघूया काय काय आणले नाही आता. स्क्वेअर ट्यूब काय ठेवलं रे. टेप धर परत आणि माप घे. 6.5 फुटाचा बघ. 22 इंचा. काय 22? हा 22 इंचा. ही तुझी टेप घे. 10 फूट 22 इंच. 12 इंच म्हणजे 1 फूट माहिती आहे तुका ना. ह्या काय या? काय जाऊ दे चल. सोडून दे. काटर तरी पास झालं ना. 10 फूट 10 इंचा. ते माती आता बांधूक घेतलं आम्ही. ते त्या साईड एक नारळ बांधलं. इकडे सुपारी म्हणजे शिपटा म्हणतात ते का. हे फुलपत्री आपली. मध्ये आंब्याचा टाळा आणि बाकीचं पण बांधतात ते. काका जरा बाहेर गेले येतात परत. पुढची पण तुमचं दाखवते कशी बांधतात ती. ही काकानी माती बांधलेली. हा दरवर्षी काका माती बांधतात काका आणि मी. ही पुढे कौंडाळा लावली आहेत. हरणा लावली आहेत. शिपटा लावली आहेत. त्यानंतर सुपारी नारळ आणि बरंच काय काय लावला. आता जरा शोईलो. हां डेकोरेशनचं तुमका सांगत होते मी. मी हे जे बॉक्स सारखे बनवले म्हणजे छोटे दगडा टाईप बनवले आहेत ते. हे दगड दाखव जरा कसे बनवायचे ते. हे आता दगड कसे करतले ते बघा. ह्या गवत हा ह्या ते एवढे बॉक्स बनवले आहेत सगळे आणि छोटे बनवले आहेत. पुडी बांधायची. हे बघा ह्या पुडी बांधायची. गोल करायचा. पुडी बांधायची. आत गेले सगळं. पुडी बांधायची. अशी पुडी बांधायची. हा असा चिकटपट्टी चिकटवायची. बाबाची ती शेवटी. आणि ही अशी चिकटपट्टी लावायची. हे बघा हे असं चिकटवला ना. हा ते का अजून लावायची चिकटपट्टी. चिकटपट्टी अजून एक लावून फिक्स करून घ्यायचा. आणि हे इकडे मागे काठी लावून आम्ही सगळा वरतीचं स्ट्रक्चर केलेलं आहे सगळं. बघा काठी लावून हे स्क्वेअर ट्यूब लावलं आणि पुढे काठी लावले होते. तर त्यावर एक पुट्टे लावून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यावर ते दगड रचत तसे रचवून नंतर मग ते काय गम वगैरे लावून कागद चिकटायचो. त्याच्यानंतर मग ते का कलर काढायचो. तो पुढचा पण तुमका दाखवते मी. एवढाच बघा. तर आम्ही हे आता असे भरपूरसे गोळे बनवून घेतलं कागदाचे आणि हे पुट्टे असे लावून घेतलं. हे समोर दिसतात ते. आता ह्याच्यात आतमध्ये एक एक गोळ लावतलो आणि ते का गुहेचो शेप देतलो आम्ही. थोडासा वरून फक्त लावचा थोडासा. आणि खाली टेबलाच्या खाली जी जागा दिसतात ते
तू म्हण बारदान वाजून सराक त्याला उचला रे एक जण बारदान काढ, एकान उचला आणि एकान बारदान काढ. असा तू बारदान काढते का उचलून दे. तुम्ही ढकला पुढे. उचल माणूस बघा खाली घे. हर्षल दादा नाही जमा बोलो रे येता थांब कोण येता दर धरायची हे तिकडे कोण रे मजबूत तू तिकडे जा त्या कॉर्नरला जा तुम्ही आज तोंड बुतून करा आता गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया खाली ठेवा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा उंदीर बाबा की जय. तर मित्रांनो ह्यो आमचो गणपती आणलेलो हा आदल्या दिवशीच आम्ही आणलो कारण डेकोरेशन आमका केल्यानंतर तो सकाळी लवकर ठेवून त्याची पूजा करू गई त्याच्यामुळे आदल्या दिवशीच आम्ही आणून बाजूकच ठेवलं आसनावर अजून बसवलो नाही. तर डेकोरेशन आमचं चालू आहे आणि होईत साधारण रात्री 2 वाजेपर्यंत डेकोरेशन होईल त्याच्यानंतर मग गणपती आम्ही ठेवू सकाळी. मित्रांनो हे तुमका दिसतात ना कागदाचे गोळे ते बघा हे लावलेले आहेत असे लावून घ्यायचे. जो प्रसाद जसं म्हणजे ह्यो गम लावता तो गम लावल्यानंतर ह्या चिकटवून घ्यायचा एसर जो आहे ना तो लगेच चिकटता असं चिकटवलं की नाही हे थोडा वेळ धरून राहायचो का लगेच चिकटतं. तुम्ही हे वरती लावलेले ते आत्ताच चिकटवलेले आहेत लगेच चिकटले. आणि असं जातं हे जे ठेवलेले आहेत ना इकडे दाखव हे जे समोर ठेवलेले आहेत ना कागदाचे गोळे ते पूर्ण ह्या एवढ्या एरिया लांब घ्यायचे. मग अशी जितके आम्ही कागदाचे गोळे करून ठेवलेले होते सगळे लावले होते बघा. आता हे असे झाले आहेत की दगड जसे गुहेत दगड असतात तसे आणि त्यानंतर मग यावर एक लेअर येतील या म्हणजे मांजरपाट लावतलो आम्ही असं मांजरपाट वगैरे लावतलो ते का गम लावून जसे हे चिकटवलं तसेच मांजरपाट लावतलो आणि त्यावर नंतर मग ब्लॅक कलर मारून वरती ते का थोडीशी शेडिंग देतलो म्हणजे थोडासा गुहे टाईपच दिसतं. आता ह्यो मांजरपाट हा हे कापता तो हात बाजूक कर कापत हात तुझं त्यानंतर इकडे लावलो हे बघा असं मध्ये मध्ये जरा एक्स्ट्रा ते गोळे लावले ना कागदाचे काय ते का शेडिंग थोडीशी अशी दगडा टाईप वाटतं दगड असल्यासारख्या. तर ह्या आता व्हाईट कलर आहे हे का आता ब्लॅक कलर असं मारूचो
आणि त्यावर नंतर शेडिंग द्यायची. काय थोडासा आता गुहेसारखे दिसतला आपल्या. हे बघा कसं कलर मारतात. तो अशा प्रकारचा कलर मारू खरं. सुकल्यानंतर जरा त्याका शेडिंग दिसतले व्यवस्थित. आणि पिवळ्या किंवा हिरव्या कलरचे जरा जे जास्त बाहेर इलेले दगड त्यांना थोडासा शेडिंग केला काय ते ओरिजिनल वाटतले जरा. अजून बराचसा करूचा. आणि इकडे मांजरपाट चिकटवतात. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय नेरुरकर, मालवणी विरोध बाजार चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा. आज चतुर्थीया. सगळ्यांका पहिले गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मागे तुम्ही बघताच डेकोरेशन चालू आहे. इकडे गणपती आमचं ठेवलेलो असा पाठी. आणि बाकीचं पण तुमका दाखवतोय. काल रात्री 2 वाजता मांजरपाट वगैरे लावून पूर्ण झाला. आणि एवढा झालेला पूर्ण. आणि ह्यो भाग रवलेलो त्या एसार संपलं त्याच्यामुळे. आणि हा आता पुढचा भाग. आता ह्यो एवढं भाग रंगावून झालो काय. त्यानंतर मग लगेच आम्ही गणपती म्हणजे गणरायक आसनावर ठेवतलो. त्यानंतर त्याची पूजा झाल्यानंतर इतर बाकीचं डेकोरेशन जर खाली रवलेला आता आणि थोडासा वरती आता तर दोन्ही पूर्ण करतलो. तर ह्या आमचा काल केलेला डेकोरेशन. त्याच्यावर पिवळा थोडंसं शेडिंग केलं. त्याच्यामुळे जरा अजून थोडंसं त्याला लुक केलं. आत्ताच आम्ही गणपती बाप्पाक आमच्या दागिने घालून घेतलं. ह्यो सोन्याचा मुकुटा, ह्या आपल्या सोंडेचा आणि ह्यो हार, ह्या तिन्ही सोन्याचा करून ठेवलेला. तर आम्ही आता घातला. आणि ही बाली ही आत्ता आम्ही घातलं. आणि आत्ता थोड्याच वेळात पण काम पूर्ण झालं डेकोरेशनच्या एका साईडचा. आता इकडे आम्ही आसनावर बसवतो गणपती. ह्या आपलं डेकोरेशन गणपती आमचे विराजमान झालेले आहेत. आणि थोडंसं इकडे फक्त कलर थोडंसं सुकल्यावर करूचो हा. त्यामुळे थोडासा हे वेगळा वाटतं तुमका. आता दुपारी तुम्ही कलर सुकल्यावर बघू शकतास कसं झाला आता. रुपेश काका आमचो नमस्कार. आज रुपेश काका पूजा करतलो. आपल्या सगळ्यांना माझा शिरसाष्टांग नमस्कार. गणेश गणपतीच्या चतुर्थीच्या आशीर्वादाने आपण सगळेजण हा सण आनंदाने साजरा करूया. गणपती बाप्पा मोरया. आणि हे आमचे बबन काका दरवर्षी आपल्याकडे पूजा करू टाकत असतात. दरवर्षी आमचे फॅमिली मेंबर आहेत ते. दरवर्षी आपल्याकडे हेच असतात बळीचे काका. ह्यांका तुम्ही ओळखत असताला. होय, आपण यांना पाहिलं का मध्ये माझा फोटो दिसला असेल तुम्हाला. हां नमस्तुभ्यं ओषया विरतपुरो प्रतिपायमानदेव सर्वाविष्टविनाशयन् नमः. यजमानः रूपेशनं यस्य कामाला एक बडी पाणी सोडा. आणि गंध आणि पिंजर टोपी लावून घ्या तुमच्या आहे बघा. गंध त्याच्यात बोट चिंदवीत बोट गणभर लावा डोकीला आणि तांदूळ लावा. कस्तुरी नीलकंदलाटपटले वक्षस्थले गौसोम नासागरे नमोते गंगरदले वेणुकरे कंकणं सर्वांगरी चंदनं ललितं कंठे चमकावळी गोपश्री परिवेशितो विजयते गोपाल चूडामणी यजमानः. तामन 2 वेळा पाणी सोडा. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. पाणी सोडा. ओम गोविंदाय नमः. वैष्णवे नमो नमः. मधुसूदनाय नमः. त्रिगुणमाय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. शंकरशनाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. निरुताय नमः. पुरुषोत्तमाय नमः. धूमतेजाय नमः. नरसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेंद्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्णाय नमो नमः.
विष्णुस्तदावर नक्षत्र विष्णुरेव जगणंज वस्त्रसंमंज गदात्यादि वर्तमान एवं गुणविशेषविहितायाम शुभ पुण्यतिथौ मम मम शुभ पुण्यतिथौ यजमाना मम आत्मनाथं प्राणैकफलप्राप्त्यर्थं भाद्रपदमासे शुक्लभक्ते चतुर्पुण्यातिरववासरात वासरसूर्ययोगविशेषेषु उदयेषु यथा यथा तत्त्वमेव विहितायाम शुभ पुण्यतिथौ अनेन कृतपूजनेन पंपत्या संबंध महागणपति देवता प्रियंतां पाचोळा दामनाथ पाणीतोडा महागणपतये नमः पंचाचना संबंध ग्रामदेवताय नमः स्थानदेवताय नमः वास्तुदेवताय नमः यजमाना मातृपितृदेवताय नमो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः एतत्सर्वं देवता प्रियता पहिले तांब्याला गंध लावून घ्या वरुणाय नमः कलशास्य एक फुलाची कलशास्य मुखे विष्णुकण्ठे यत्र समाश्रिताः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्थिताः चतुसागरा सर्वे कलशन्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टि करितदा अयान्तु वर्णपूजातं दुरतक्षयकारकः गंगे जमुना गोदावरी सरस्वती नर्मदे कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु मलयाचलसम्भूतं घनसारं मनोहरं हृदयानन्दनं दिव्यं चन्दनं रक्षिमाम्यं वरुणाय नमो नमः एका समयीला गंध लावून घ्या पुढल्या अक्षरा गृहाण देवेश तेजो राशी जगत्पते दीपो ज्योति नमोस्तुते गंधाक्षत पुष्पं समर्पयामि अनेन कृतपूजनेन भवति देवता तस्य समयेन भवति यो दीपं समर्पयामि शंखघंटिका देव्ये नमो नमः प्रसन्नावृदावत श्रीखण्डं चन्दनं गन्धाढ्य सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठचन्दनं समर्पयामि यजमानस्य अनेन भूतपूजनेन पंवति देवताभ्यो नमो नमः पूगे फलताम्बूलं मातमन्तबिल्वपत्रं समर्पयामि नमस्ते ब्रह्मोर्वयं नमस्ते तेजोरूपाय नमो नमः करिरूपाय नमो नमः कार्यमे सिद्धिमायन्तु राजमायन्तु सर्वाणि अपाम्बते विघ्नार्ता महागणपते नमः अक्षता गणपतये आवानन्य जानामि न जानामि सर्वजनं पूजाच्चैव न जानामि संगतां परमेश्वर विडयस्य कार्यमे सिद्धिमायन्तु सर्वाणि सुरनायके घेऊन पंचामृत दूध घेऊन डोळ्याला लावायचं गणपतीच्या नेत्रस्पर्शः सिद्धे विनायक देवताभ्यो नमो नमः कार्यमे सिद्धिमायन्तु सर्वाणि सुरनायक गणपतेन पूजनेन पंपति देवताभ्यो नमो नमः देवतानां प्रियंतां फुलां पायावरती वेळेवर पाणी घालून द्या देवाच्या पादयोपाद्यं समर्पयामि स्नानान्तरेण जोरपस्नानं समर्पयामि अर्घ्यान्तरेण आचमनीयं समर्पयामि महागणपतये नमः पयस्नानं पंचामृत जरा दुर्वेद झाला गणपती पयोदधिकृतं मदो शर्करादे समाहितं पंचामृत स्नानान्तरेण विड्यावर ठेवून द्या गंध हळदी कुंकू वस्त्र श्रीखण्डं चन्दनं गन्धाढ्य स्नानं विलेपनं सुरश्रेष्ठचन्दनं समर्पयामि गन्धाढ्य गन्धोत्तमा श्रीखण्डं चन्दनं गन्धाढ्य विलेपनं सुरश्रेष्ठचन्दनं समर्पयामि महागणपतये नमः माल्यादीनि सुगन्धिनि मालत्यादीनि वै प्रभो यातानि पूजातं पुष्पाणि रसिकतां विड्यावते तत्सर्वं प्रधान देवता प्रियताम महागणपतये नमो नमः दुर्वा बिल्वपत्र आणि लाल फुलटा एकत्र दुर्वाच्या पात्या फुलावर दुर्वाच्या बिल्वपत्रं उमापुत्राय धीमहि बिल्वपत्रं समर्पयामि देवताः विघ्नहर्ता महागणपति देवता प्रियंता विड्यावर एक फुल माल्यादिने सुगंधिने मलता देवगुरुमया पुष्पाणि प्रतिकृतां देवतानां प्रियंतां कुंद्राला गंध लावा आणि अक्षता ठेवा पुढ्यात मूषक वाहन देवता सोम ब्रह्मा पुढ्यात
मूषकवाहन देवता प्रियंताम मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. भेटली ती नाही बदलली की सर्वे देवो नमः सर्वे ब्राह्मणेभ्यो नमः तरंगभूषं निर्विघ्नता सिद्ध्यर्थं. आधी लोकगीत वेगळ्याच पाहिजे टेबलाच्या कुरावर खाली पाय ठेवणं वर कुरावर पाय सांगू जा स्थापनात 2 वेळा पाणी सोडा. अनेन पूजनेन पंक्त्या समन्त देवता प्रियंताम धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि. 5 मिनिट दीपं समर्पयामि सोडून द्या. पंचामृताचे गोल पाणी सोडा. औषधाः पयोदीर्घमधु शतरादि समायुक्त नैवेद्य पाणी सोडून द्या. औषधा खाद्य नैवेद्यं समर्पण प्राणायाम 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 समानायाम मक्काच्या नैवेद्याला पाणी सोडा. औषधाः तुळस एका औषधाः नैवेद्यं समर्पयामि. महागणपती देवता प्रियंतां कार्यमे तांदूळ घेऊन 2 प्रदक्षिणा करा. औषधा घ्या 2 प्रदक्षिणा करून द्या. नशन्ति प्रदक्षिणं पदे पदे निराशुन्नाते पुनेश्वरं मम तस्मात् प्रकारेण रक्षकमित्र गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव. त्याच्यामध्ये कापूर पेटवून वाळून ठेवायचा. वनस्पती रसो धूपो हा ठेवायचा. वनस्पती रसो धूपो पुरे ओवाळा पाचोळाने ठेवून द्या. वनस्पती रसो धूपो गुंडाख्य बंधस्तमाग्रे असवदेवानां धूपोयं प्रतिग्रामं ब्रह्मास्वं विष्णुस्तं रुद्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमासं ब्रह्मणभूर्भुवस्वरोम गणादीन ब्रह्मचार्यवर्णादीन तदनन्दरन स्वारस्परतराः अर्धेन्दुलतिसंसारेण उद्गमितमनसंसारपूर्वकं सिद्धिविनायक देवता प्रियंतां धूपं दीपं समर्पयामि. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः. पाठाला हात लावून नमस्कार करा. आवानन्य जानामि न जानामि वाक्यं पूजांचे क्षमताम परमेश्वर. आता मागे राहा. चला मंडळी उभे राहा. सुख करता दुःख करता विघ्नाचा महागणपती देवता प्रियंताम त्यात म्हणे सिद्धिविनायक देवता. आज आपले उपेश नेरुरकर कुटुंबीय मंडळी कुटुंबीय बालगोपाळ मंडळी त्यात म्हणे कच्ची बच्ची लेकर उभयता मंडळी नेरुरकर कुटुंबीय मंडळी दसावसाकडून लेकर बाळ कुटुंबीय मंडळीकडून ग्रामदेवता असमंत श्री बराडी ब्रह्मंच्यातून असमंत देवता कुलसामनी कुलदेवता गृहकारी आकारी देवता वास्तुपुरुष देवता त्यात म्हणे सुख करता दुःखाचा विघ्नाचा महागणपती गजानन देवता. त्याचप्रमाणे भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी प्रतिवर्षाप्रमाणे पार्थिव मूर्ती आणून या वास्तूमध्ये आनंदी आनंदामध्ये ही मूर्ती आणून जे का पूजन केलेलं आहे यावरती राजीवार सुख शांती सम प्राप्त करून द्या. क्लेशदोषीपणा परिहार करून लेकरबाळ कुटुंबीय मंडळी नोकरी धंदा उद्योगधंदा व्यवसाय धंदा पोटा पाण्यासाठी ज्या ज्या विविध ठिकाणी जाऊन
करतील त्या ठिकाणी आनंदी आनंदामध्ये सुख शांती सम प्राप्त करून देऊन क्लेश दोषपडा शत्रुपडा परिहार करून आनंदी आनंद घडवून द्या. बालगोपाळ मंडळी लेकरबाळ कुटुंबीय शारीरिक आदी व्याधी काय जरी कुटुंबीय मंडळींच्या पाठीशी जरी पायाखाली घालून ठेवून प्रतिवर्षाच्या वर्षाला आपली सेवा चक्री घडवून घ्या. विद्याभ्यास शिकतात यामध्ये यश प्राप्ती करून द्या. कसल्याही प्रकारचे ज्या ज्या ठिकाणी नोकरी धंदा उद्योग धंद्याच्या निमित्ताने पुढे पाऊल टाकतील मंगल आशीर्वाद कृपा छत्र वरदस्त पाठी ठेवून सर्वतोपरी संभाळ करून कल्याण करा. चूक अपराध असेल तरी माफी करा. होय महाराजा. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मामा की जय. गणपती बाप्पा मोरया. दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे आणि आता आमच्या आरती संपलेल्या आहेत करून आणि आम्ही आता जेवण वाढणार आहोत. जेवण वाढलेलं आहे, फक्त जेवायचं आहे. काकी लोणचं पण वाढू ना. बसलेले आहेत आणि आम्ही ओळख करून देतो. हे आमचे दादा गणेश दादा, हे आमचे बाबा, ही पूजा, उमेश काका, प्रसाद, हा प्रसाद, गणपती बाप्पा मोरया, रुपेश काका, सुरेश काका, इकडे दादा काका, इकडे भाऊ काका, आणि ह्यो ऋषीचा मित्र आणि ह्यो आपला ऋषी. हे आजोबा आमचे, हा आप्पा आजोबा. थोडे जेवतात आता आणि थोडे थोडंसं वेळा म्हणजे ही पंगत उठल्यानंतर दुसरी पंगत बसतेली. या सगळे काय आपल्या घरातलेच आहेत. पंचरत्न भजन मंडळाचे बुवा नितीन चव्हाण आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात भजनाला सुरुवात होणार आहे. तर ही त्यांची भजन मंडळी आहे. आपल्याच वाडीतला ढोलकी मास्टर म्हणून इथे वाजव इथे वाजव इथे वाजव.
योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उभे शिव नको गुणवंतानंता रघुनायका गणेश आता जय जय रघुवीर समर्थ. फॅन लावा. करोनामुळे बसा बसा पुढे मेनू काय तो हे पतंग पुन्हा एकदा या पुढच्या वर्षी लवकर या. नितीनचं भजन संपलेलं आणि सगळेजण घरात चालले आहेत. दुसरं अजून एक भजन आणणार रे. अजून एक भजन आहे पुढे. 2 भजन आणि एक आरती आहे संगीत आरती. होय का? 2 भजन आहेत त्याच्यासाठी सगळेजण गेले अजून. पाणीपुरी काय काय तुमच्याकडे मेनू काय काय? शेवपुरी आणि शेवपुरी हे मुंबई सुलेली आणि मुंबई अख्खी घेऊन येली आहेत. आपण कशी बनवतो हे कांदा घालायचा ह्याच्यामध्ये शेव घालायचं हे गोड पाणी घालायचं. सांगू हे गोड पाणी गोड चमची घालायची आणि छान टाकायचा ह्याच्यावर असा आणि किती खाऊ शकतो एका वेळी? किती खाऊ शकतो तू? बस झाले. स्टार्टिंग 10 स्टार्टिंग असते फक्त. श्वेता तू किती खाऊ शकतो? 2 तू किती खाऊ शकतो? 3 डिश बोलला था. 3 डिश. तर डेकोरेशन कसं आमचा? छान झालं. एवढं सुंदर झालं डेकोरेशन. किती 10 पैकी किती मार्क देशील? हा थोडासा करूचा राहुला पण आम्ही करतील होता. पूर्ण आमचं 11 दिवस थोडे फोकस राहिले थोडेसे. हा आम्ही दुपारी पण ताच सांगत होतो. आम्ही 11व्या दिवशी डेकोरेशन आमचा कम्प्लीट झालेला असता. तू गप किती आहे? तुझा काय झाला? तुझा काय झाला तर सांग बाबा माका. आपण गाराणा घालूया ना. गाराणा घालूया. ये गाराणा घालूया. तर आमचं आजचं गणेश चतुर्थीचा दिवस इथे पूर्ण झालेला. मी आता जातले एडिटिंग करून जातले. आज लगेच अपलोड होतो हा व्हिडिओ. तर तुम्ही बघा. तुमका जर आवडलं तर लाईक करा. जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पाणीपुरी खा.